आज मी काय बनवू हा प्रश्न पडलेला मला. तर लईच खूप विचार केला. विचार करत करत मी भात शिजवला. नंतर ना हा फरसाणा दिसला. मग म्हणलं की आज आपण फरसाण्याची भाजी केली तर कशी आहे मंडळी. तर आज आपण फरसाण्याची भाजी करणार आहोत. आपण खोबरं भाजून घेणार आहोत. ब्राऊन कलर पहिला आपण खोबरं भाजून घेणार आहोत लालसर होईपर्यंत. पूस असं भाजून घ्यायचं आहे. मग त्यात तेल घालायचं. तेल घातल्यानंतर ना कांदा घालायचा. कांदा मऊ होईपर्यंत भाजायचा. नंतर आलं आणि लसूण घालायचं. लसूण सगळं हे मऊसूत होईपर्यंत भाजायचं. मऊसूत झालेलं आहे. त्यात आपण टमाटर घालत आहे. तेही मऊसूत होईपर्यंत भाजायचं. भाजून घेतलेलं वाटण आपण आता भाजून घेतलेलं आपण वाटण करत आहोत. फोडणी वगैरे टाकली. हे टाकून आपण त्यात वाटण घातलेलं आहे. त्यात आपण मसाला घालणार आहोत. धने पूड घालणार आहोत. नंतर खडा मसाला थोडासा घालणार आहोत. 1 चमचा घरचं तिखट आणि अजून 1 चमचा घरचं तिखट वगैरे घालून आपण 1 चमचा पाणी टाकत आहोत गरम. आणि हे असेच थोडं 5 मिनिटं असे शिजू द्यायची भाजी. शिजवून द्यायचं. नंतर ना गरम पाणी त्यात टाकायचं. होय, तर ह्यात आपण लिंबाचा रस घालत आहोत. लिंबाचा रस घालणं खूप महत्त्वाचं आहे. फरसाणा घेतलेला आहे. त्यात ही भाजी केलेली टाकायची आहे. झाली आपली फरसाण्याची भाजी.